ह्यानी माझं नाव खराब करून टाकले. भाव एका दुश्मने समजतच नाही. असं असं भाऊ आम्ही आतमध्ये आलोय पण आतमध्ये अलाउड नव्हतं. कॅमेरा केला आणि आम्हाला ओरडले पण. खोटारडा मुलगा, एक नंबरचा खोटारडा मुलगा आहे. पोरीनं विश्वास ठेवू नका याच्यावर. एक नंबर गगनगिरी आश्रमाचं गाभार आहे म्हटलं. म्हणजे आम्ही आतमध्ये आलोय पण आतमध्ये अलाउड नव्हतं. कॅमेरा केला आणि आम्हाला ओरडले पण. आम्ही बंद केलं होतं. आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला दाखवतो. हा मधला गार्डन एरिया आहे आणि याच्या आतमध्ये पण भरपूर काय आहे. तिथे पण एक देऊळ आहे आणि त्या देवळात पण बघू शकता आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे की तिथे पाय ठेवायला पण जागा नाही. म्हणून आम्ही ह्या रोडने चाललोय. आता बघू तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं काय असं. आम्ही आता फायनली आतमध्ये आलेलो आहे. परिस्थिती डेंजर आहे. तिथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउडच नाही. तेव्हा आम्ही काढतो. ओरडा खाऊन मजा आली मजा आली. खाल्लाय आणि तरी पण आम्ही व्हिडिओ काढतो. हो योग वर्ग तुम्हाला यायचं असेल तर बिंदास येऊ शकता. बोला आता चालू केली. हां केली चालू. हां बोला आता काय बोलायचं. गाईज आम्ही खूप दिवसानंतर तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलोय. ह्यानी माझं नाव खराब करून टाकले. अपेक्षा आहे मला लाडाने आपली बोलतात तरी आणि आपल्याने माझं नाव खराब केलंय. पण तुम्ही अपेक्षा सोबत व्लॉग घेऊन आता फायनली आलाय. तुमच्यासाठी आलेली आहे. पुरीला जाम मनवायला लागले चल म्हणून फिरायला. नाही आज मी स्वतःहून बोलले होते की चल तेजास आपण जाऊ. कारण की मला आज अचानक सुट्टी भेटली होती आणि मला खूप टाइम होता असाच. आणि मी आता जवळच राहायला आले त्याच्यामुळे मी त्याला बोलली की चल लगेच जाऊया. म्हणून आज मी आज त्याला घेऊन आले. तो नाही घेऊन आले. आणि आम्ही भरपूर लांब आलोय. भरपूर लांब म्हणजे 1000 किलोमीटर आलो आम्ही. 5 मिनिटात आम्ही इथे पोहोचलोय. गगनगिरी एवढं लांब आलो आम्ही. फुल पब्लिक आहे. खूप गर्दी आहे खूप म्हणजे आणि मी आणलं एक तर ऍक्च्युली बारीक पोरीला फिरवायला. बात तर सही आहे. आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आम्ही लहानपणी ना ह्या विहिरीला खूप घाबरायचो. ती विहीर तुम्हाला दाखवतो. आम्ही तर लहानपणी यायचो ना त्या विहिरीत कसं येत पण आता आम्हाला तिथे वाकून नाही बघून द्यायचे. पण आता तिला पूर्ण झाकून ठेवले. आम्ही लहानपणी यायचो तेव्हा ती ओपन होती. आता ओपन नाही ती. आणि इकडं आयुर्वेदिक गगनगिरी आश्रम सेंटर भारी आहे. हे आपल्याला अलाउड नसेल इकडं. चल दोन शब्द आपण स्टार्टिंगला पण 2 शब्द ऐकलेले आहेत. 2 शब्द चांगले ऐकले. आणि आता आम्हाला ऐकायची दादाची मस्ती नाही आहे. कारण की आम्ही स्टार्टिंगला त्याला कोणीतरी असं इन्सल्ट करतोय आल्या आल्या. आणि या लहानपोरींचं असं आहे गवत. आमच्याकडे एवढं भाताचं हे होतं. भात कापायला बोलवलं होतं तेव्हा आली नाही पोरगी. हा बरं चल. मी घेतलं म्हणून नाही त्याने घेतलं. त्या मुलाने घेतलं लहान म्हणून मी घेतलं. तुझं लहानच आहे. पोरगी लहानच आहे. हिला नाही समजा असं पुढं काय करायचं. जेवढं लहान राहू तेवढं चांगलं असतं गाईस. तुम्ही पण कमेंट करून सांगा हो की नाही. हो लहान राहू म्हणून आम्ही अजून असं वयाने वाढतोय. आम्ही 24 वर्षाचे झालोय तरी वाटत नाही. नाही कसं आहे लोक असे वयाने वाढतात आणि ते दिसून पण येतात. पण ही पोरगी एवढी 24 वर्ष झाले पण हिला वाटतच नाही. हे अजून लहानच राहिले. गाईस याचं काय ऐकू नका. मी अजून 18 वर्षाची. काय करणार. इकडून पण लहान आहे. वयाने वाढत चालले. ती खात नाही फक्त एक चपाती खाते. वरती जाऊन देतात यार. आपण वरती जाऊ शकतो. हो मी एवढं का वाटते. अरे जाऊन नाही त्याचे बंद केलं होतं. काय बोलते. पण आता काय पूर्ण वेळ चालू ठेवलंय वाटतं. ते काही असो पण मी इथं धावायला यायचो. आम्ही पण इथे वॉकला यायचो. आणि हे बघ ह्याला काय बोलतात माहितीये का. मिनी केदारनाथ बोलतात. आणि ते आम्ही तुम्हाला दाखवते. जे आमच्या खोपोलीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. पण थांब हे मोबाईल वापरण्यास बंदी आहे यार इथं पण. आम्ही फक्त लांबून दाखवू शकतो. पुढे जाऊन नाही दाखवू शकतो. चला याचं ते पिंड आहे ना ते असं केदारनाथ टाईप थोडंसं आहे म्हणून तसं मिनी केदारनाथ झालेलं आमचं.
मस्त आहे पण छान त्याला आहे. लोकांनी नाव चल, ठेवलं चल, चल, होतं चल. मिनी केदारनाथ म्हणून. आणि आता आपण वरती चाललोय गुफेमध्ये. वरवं लागेल थोडंसं, म्हणजे थोडं जास्तच चालावं भरपूर लागेल. मग थोडासा दम पण लागतो, पण जाऊ शकतो आपण तुमच्यासाठी खास. गाईज माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही, पण मी तुमच्यासाठी करते. आता सबस्क्राईब करा लवकर लवकर, लाईक करा, शेअर पण करा आता ही जास्तीत जेवढी जास्त. पण बोलली ना ते सगळं खोटं आहे. हिला घरात बसून बसून कंटाळा आला. हिला सुट्टी आज पहिल्यांदा भेटले. काय चालायला दम नाही लागत? हा, लागतो, खोटारडा लागतो. मुलगा, एक नंबरचा खोटारडा मुलगा आहे. पोरीनं विश्वास ठेवू नका याच्यावर. एक नंबर. बघ बघ आता इथंच दम लागला, अजून वर जायचं एवढं. तुम्हाला दाखवतो गाईज किती. किती खोटं बोलती. अरे किती किती वरती जावं लागतं नाही, तुम्हाला दाखवतो आम्ही आता. कंटून राहा. कंटिन्यू? आणि हा ते राहा कसं पण. अरे कहना क्या चाहते हो? तुम्ही काय बोलतात ते मराठीत काय बोलतात? कंटिन्यू राहा. हा ते असेल मराठीत काय बोलतात? हा. राहा कसे पण हे पण बघ राहा. दाखव दिलेलं आहे. हम्म. आणि आपण आता एंट्री करूया. माझी एंट्री तर बिलकुल नाही ना. तुझी हा नको नको आता माझी एंट्री झाली आता. बघा काहीच रोड कसा आहे. हा घाट आहे, म्हणजे खंडाळा घाट टाईप आहे, पण तो एवढा पण भारी चढायला दम किती लागतो माणसाला. आणि हा मला बोलतो का मी खोटं बोलते. आणि बघू शकता किती शांत आणि गार वाटतं एकदम. म्हणजे कसलंच काय व्हॉइस नाही, कसलं काहीच नाही आहे. एकदम जंगलमध्ये फक्त झाडी, पक्षी आणि एकदम शांत गार वाटतं. हो ना. आणि म्हणून आम्ही इथं आलोय. बरं. आणि हे खाली मॅट असे टाकले ना, मॅटमुळे एकदम भारी वाटतंय. म्हणजे इथून थोडंसं असं पायाला टोचतात. हां आपण त्याच्यासाठी मॅट टाकलेलं आहे, म्हणजे खडी वगैरे जास्त टोचायला नको. कसे एजेड लोक वगैरे पण येतात, त्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे सगळं जाम विचार करते लोकांचा. पण vlog नको. मित्र तर आता इथं एक मित्र भेटला होता आई आणि ही जाम गप्पा मारत बसली. अर्धा तास झालेला आहे आपण. बापरे. 2 मिनिटं पण नसेल बोलली मी, नाही लगेच अर्धा बोलली, तास "चल, झाला. जातो म्हणून." एवढं मी कंटाळलो शेवटी आणि बोललो बाबा चल म्हणून. तेव्हा ती कुठं तरी काय सगळं खोटं बोलतोय. काय नाही होतं. किती जमलं मी. खूप छान मी कामाला. दमले जास्त. हो मग इथं काही चालली पण अर्धा तास तिथं बोलत बसली पोरासोबत. किती खोटं बोलतोय गाईज. मी फक्त 2 मिनिटं बोलली त्याच्याशी आणि लगेच निघाली. आणि हा मला बोलतो की मी अर्धा तास बोलत थांबलेली. भाव आहे का दुश्मन आहे समजतच नाही मला. असं असं भाऊ. मला ना पाणी प्यायचंय. इथून तर शॉर्टकट आहे बघ इथून. तर गाईज आता मी निघले आणि हा बसून राहिला. आता ह्यानी मला 1 तास इथं बसून घालवलाय. एवढा म्हातारा झालाय की याला चालवत नाही. 12च्या 12:15 पण नाही आले. काय बोलतो बापरे. बघा आता किती खोटं बोलतो गाईज. चला उठलो मी. चला लगेच. बघा गाईज कसा घाट आहे. आणि हा पोरगा माझ्यावर खोटं नाव घेत होता. किती मोठा घाट आहे बघा. हा आता चाल, आता चाल. अरे याच्यावरून चालतं एकदम भारी वाटतंय पण. आणि गाईज आपण आता पोचलोय. थोडासा अंतर राहिलेला आहे. आणि तिथं पहिलं काय काय असायची. पहिले इथे खूप माकडं असायची. आता आम्हाला एवढं आता माकडानं काय घ्या आता आणि हे आले. आता माकडं माकडांची जागा माकडं हिने घेतले. आहेत, माणसं येत नाहीये. हा काय माकडांची जागा हिने घेतले. आता माकडं येत आहे. पडत होतं म्हणून. मी आलोय आणि आता पायऱ्या बघू शकता खूप भारी येते. तिथं ऊन लागतं एवढं तरी पण पायऱ्या ना गार आहेत. अजिबात त्या तापल्या नाहीये. हो अजून ऊन पडलंच नाही जास्त. असे हो 2-2 माकडे एका ठिकाणी. तेजस माकड, तेजस माकड, ती बेकार आहे. तेजस. इकडं बघू शकतो घोरपड आहे घोरपड. गुफा वगैरे एक्सप्लोअर केलं. आता आपण ते इथे जाणार हेलिकॉप्टर बघायला. हेलिपॅड. हा हेलिकॉप्टर नाही आहे पण का. कारण की एक असा नाही का असं सेलिब्रिटी किंवा अजून कोण येणार असेल म्हणजे जसं की ही just जसं की like मी पण आमच्यासाठी आला नाहीये. आम्ही म्हणतो पाठी ना काय झालंय माहिती आहे का. हिला झाले घरी जायची घाई. ती मला पाठवून नुसते ढकलते धडाधड ढकलते मला. बापरे एवढा खोटारडा पोरगा. मी पुढे होती तर हा बोलला की 1 मिनिट मागे जा. आणि असं व्लॉग मध्ये खोटं सांगतोय हा. याच्यावर बिलकुल पण ट्रस्ट करू नका तुम्ही. हा खरंच तुम्ही विश्वास ठेवता म्हणून माझे ब्लॉगमध्ये म्हणून माझे ब्लॉग डायरेक्ट असे 4-4 महिन्याच्या नंतर येतात. मी दर टायमाला ब्लॉगमध्ये सांगतो का लवकर ब्लॉग येतात. 4-4 महिन्यात ब्लॉग येतात. म्हणून काय नाही. ट्रस्ट ठेवू नका बिलकुल पण. ब्लॉग येण्याचं न येण्याचं कारण असं आहे कारण की मी जाम बिझी आहे. आणि मी अशीच आहे. मी पण बिझी आहे. हा ही पण बिझी आहे. ती तर 8 वाजता घरी ती मी भरपूर टाईम होतो. आणि एकदा रात्री झाल्याच्यानंतर काय ब्लॉग त्याने करणार आता झोपणार. gym चालू केली आहे. हां केली पोट बारीक केलं मी माझं.
मग आता डाएट पण आहे 7 आता. महिन्याचा पोट घेऊन रविवारी फिरत होता तो. रविवारी माझा उपवास असतो. हे कसला उपवास? रविवारी मेन चिकन मटन असतं बाळा. हा पण माझा रविवारी उपवास असतो. माझ्या देवाचं रविवारचं आहे. कोणचं माझा देव रविवारी जन्माला आला जीवदेव? होता. तर माझा डाएट असा असते, रविवारी माझा उपवास आहे. काय झालं? जीव देवाला मानतो. नाही सकाळी खातो तरी पण मी थोडंसं खायला लागतं मला सकाळी. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही शाळेत होतो ना, आमच्या शाळेतल्या काही असे प्रोग्राम वगैरे असायचे ना, स्पर्धा वगैरे, त्या इथे गगनगिरी मठामध्ये व्हायच्या. म्हणजे ते काय असं बोलायला संस्कृतच्या स्पर्धा. नाही काहीतरी ते बोलायला लावायचं आपल्याला, पाठांतर करायला लावायचे, हा काय बोलायचं त्याला आठवत नाही आता. श्लोक पाठ करायचे, श्लोक वगैरे पाठ करायला लावायचे आणि इथे येऊन बोलायला लावायचे. आणि जेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केलंय. पार्टिसिपेट केलंय ना, तेवढ्या सगळ्या लोकांना गिफ्ट पण द्यायचे ते लोक. असं होतं. आता जास्त होत नाही मला असं वाटतं. नाही आणि एक आमची सल आमची इथेच यायची सल लहानपणी. पण इथे यायची. काय आणि काय फिरायचं ते गगनगिरी मठ. बुलबुलची सल कुठे जायची नव्हती का? हा. दत्त मंदिर. हा दत्त मंदिर ते पण दाखवू मंदिरामध्ये आपण. पण आता ते बंद झालं दत्त मंदिर. दत्त मंदिर आता बंद झालं कारण की ते खूप आड साईडला आहे हा ना. तसंच फिरता आम्हाला आठवलं म्हणून आम्ही सांगितलं. तुम्हाला पण आठवलं असेल तर सांगून टाका. लाकडाचं पाणी प्यायला आणि स्वतः पाणी पित नाही कारण की ती आजारी पडते. एवढी कमजोर पोरगी. मी येतो पाणी पिऊन, मला पसंत नव्हतं. बघा हा गाईज. तर थोड्या वेळामध्ये मला पाणी प्यायला लागतं, मला वजन बारीक करायचं. आणि हा चालला आहे पाणी प्यायला. आता याचा दोस्त भेटला होता गाईज आणि ह्यानी परत 1 तास लावलाय. असं बोलू नकोस, अर्धा झालं मला बोलून. 1 तास झाला. 1 तास इथून असं तिथे गेलो, तिथं आलो आणि लगेच इथं आलो. 1 तास झाला मला. 1 तास म्हणजे फक्त 60 मिनिट आलीच आणि मी फक्त त्यासोबत 30 सेकंद बोललो असेल. बापरे. तुला तन्वीचा फोन आलाय. आता भरपूर टाइम गप्पा मारले आणि आता फायनल 2 वाजले. आणि आम्ही खूप असं मन मोकळं करून गप्पा मारलेले आहेत दोघांनी. भरपूर खूप खूप महिन्यांचं असं साचून राहिलेलं आमच्या मनामध्ये. ते आम्हाला बोलायचं होतं पण आम्ही आमच्यात वाद झाले होते. फोनवर जास्त बोलू शकत नाही. कारवीची फुलं बागा गेलोच नाही. म्हणजे ही गेली होती. ऐन टायमाला घरातले निघाले आणि ऐन टायमाला मला ड्रायव्हर चेंज करायला लागला ह्याच्यामध्ये. पण मी नाही गेलो कारण की भरपूर गर्दी होती. कारण की ऑलरेडी असं सूत्रांच्या सांगण्यानुसार असं आलं होतं की भरपूर ट्रॅफिक आहे, येऊ नकोस. पण ट्रॅफिक होती तरी पण आम्ही गेलो आणि आम्ही जाऊन आलो पण. ज्या मुलांनी ब्लॉग टाकला होता आणि भरपूर त्याला रिस्पॉन्स आला किंवा त्याचे सबस्क्रायबर भारी वाढले, असे वाढावे त्याची चांगली गोष्ट आहे. आणि कमेंट पण भारी आले होते त्याला कारण की तुम्ही लोक अशा सगळ्या गोष्टी पसरवता. तिथं गेले होते. हा हीच कमेंट आली होती. पण असं नाही करायला पाहिजे कारण की आम्ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो की कुठं काय आहे म्हणून. आता लोक कचरा करतात त्याला आम्ही काय करणार. पण ऍक्च्युली त्यांनी चांगल्यासाठी सांगितलं की लोकांना हे बघायला हा, पाहिजे बघायला की पाहिजे. आपल्या जवळपास एवढी छान गोष्ट आहे त्याचा आपण आदर तुम्ही करायला लोक पाहिजे होता. बेकार आहेत. तुम्ही लोकांनी त्याचे घाण करून टाकले. पार तोडून मोडून टाकलं ते पार. आणि इथे आपण आता आलोय हॅलिपॅड जवळ. तिथे विराट कोहली हेलिकॉप्टर येऊन इथे उतरतो. उतरायचा हेलिकॉप्टर आणि तिथे एक मोठा एस लिहिलेला आहे जो आपल्याला तिथून वरतून गुफेमधून दिसतो. पण आता झाडं खूप वाढली आहेत ना त्याच्यामुळे तो दिसत नाही. तर तुम्ही बघू शकता. आणि कसं आहे मी पण हेलिकॉप्टर घेत होतो पण उतरायला जागा नव्हती. पण नंतर समजलं इथं गगनगिरीवाल्यांची आहे. सेलिब्रिटी आलोय फक्त इथं खूप गर्दी असल्यामुळे ते लोक कसे खूप गर्दी केली असते ना म्हणून त्याच्यामुळे आम्ही बोललो की नको. हां नाही हेलिकॉप्टर आम्ही घेत होतो पण ते जागा नव्हती आणि इथं जागा होती तर आम्हाला थोडंसं अलाउड नाही केलं. असं ओरडले थोडंसं. हां बोले का नाही तुम्ही असं पर्सनली हेलिकॉप्टर तुमचं मग ठेवणार कुठं, पार्किंगची ठिकाण नाही. मग त्याच्यामुळे मग जरा कॅन्सल केलं. आम्हाला तुम्हाला माहिती आहे का. मग काय सांगणार पण आता एवढं खोटं बोलून मी माझं तोंड वाक्य संपवतो. जय जय महाराष्ट्र. आणि हा आता खोटं बोलून तर झालंय पण हा हे फुलांचं भारी आहे. पण हे फुलं कुठे गेली. तुम्हाला पण जर असं जर तुम्ही खोपलीमध्ये राहतच असाल तर तुम्ही या राऊंडला. आम्ही येतो सकाळी. आम्हाला आता टाइम नाही भेटत कारण की मला सकाळी एकदम उठावं लागतं 6 वाजता. जेव्हा आम्ही बिनकामाचे होतो तेव्हा आम्ही यायचो. हा बिनकामाचं म्हणजे शाळेत होतो टाइम भेटायचो. आता आम्ही जॉबला जातो त्याच्यामुळे आम्हाला यायची इच्छा होत नाही. लाखो मध्ये कमवते ती आणि मी मिलियन मध्ये. हा फक्त एवढंच आहे का तुम्हाला मिलियन मध्ये कमवत असताना पण माझ्याकडे पैसे राहत नाहीत. सेम इयर खर्च जास्त होतं आमचा म्हणून. लाखो मधला 1 रुपया पण राहत नाही. काही 2 रुपये नव्हते आता चप्पलला द्यायला. मी दिले कारण की माझ्या मिलियन मधून मी 2 रुपये काढले. 2 रुपये त्यांनी ठेवले होते ते देऊन टाकले. काय भारी आहे एकदम असं फुल स्ट्रेट रोड आणि मस्त एकदम गारगार. आता कसं वाटतंय गारगार वाटतंय. ही पोरगी कुठं पण जाते लगेच न सांगता कुठे जाते. मग नाही जाते मी. हे कसलं झाड आहे.
आपट्याचं अरे पण मी झाड आहे नाही जाते. पण इथं आपट्याचं पण झाड आहे अरे आपट्याचंच आहे हे अशा लोकांमुळे असं सर्व बंद करावं अरे पण लागतं मी नाही गेली. हा तू बिलकुल नाही गेलीस आणि सोन्याची सोनं बा घ्या गोड गोड बोला. सॉरी काय असं हा तेच हे घे सोनं घे. सोनं घे गोड गोड बोल. हो Thank you बोल. थँक्यू आता परत आम्ही ओरडा खायची कामं करायला आलोय काही तिथं माहितीये का तुम्हाला नुसतं ओरडा खातो स्टार्टिंग पासून आम्ही वरडा खातोय त्या पोरी मला एकटी मला हां चल ना असं चल मस्त सिनेमॅटिक तरी होईल ना आपण इकडे समाज इकडे आलेलो आहे म्हणजे आणि ही सांगते मला तेजस माकडाची बहीण आहे भाव बहीण हा म्हणजे तेजस माकडाची ही बहीण आहे वाहते. तर आता आम्ही एवढं पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे गगनगिरी मठ आम्ही जास्त काय जास्त नाही शकलो, दाखवलं कारण की की अलाउड allowed नव्हतं आम्हाला आतमध्ये म्हणजे camera. स्टार्टिंगलाच आम्ही जाम बेकार इन्सर्ट केलेला आहे आमचा हां कॅमेऱ्यावरून त्याच्यामुळे बघू शकता भारी पाठीमागे मस्त आहे नदीला आज पाणी नाही सुटलंय आमच्या कारण हां की ते संडेला संडेला पाणी नसतं थोडं तू गोरी दिसतोय मी काळा काय दिसतोय कारण तू काळा आहेस मी गोरी आहे. असं नाही का नाही मी गोरा आहे आणि आमचा प्लॅन चाललाय कुठेतरी खायला प्यायला जायचं लवकरात लवकर जाऊन येऊ आपण जरा मला पण बाहेर जायचंय. हां इथं लगेच चाललेलं लगेच बाहेर जायचं आता इंडायचं आहे ना आणि इकडे राहते कुठेतरी गगनगिरी मठ बघू शकता तुम्ही आणि आम्हाला हा किती इथून जवळ आहे. ही रोज मला विंडो मधून असं चल स्नॅप माझ्या मध्ये घरी काढलं जाऊन येऊ. चल चल तुझ्या घरी कोण आहे घरी काय बघू? इकडं बघितलंच नाही आपण. आणि हे आहे हा पिक्चरचा आपण घरून बघतो हा व्ह्यू डायरेक्ट गगनगिरी डायरेक्ट समोर किती लांब गेलो होतो आम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता एवढ्या लांब आम्ही चालत गेलेलो. हे आम्ही इथं चाललोय बाहेर काहीतरी खायला आणि माझी मला मज्जा येते एकदम हा फोडणीचा भात. का भारी वाटतं पण हा व्ह्यू बघा तुम्ही काय भारी व्ह्यू आहे मस्तच एकदम याची कृपा आता चला जाऊया भूक लागली काहीतरी? खूप भूक लागली. हां घरी खायचा मूड नाही म्हणून आम्ही बाहेर चाललो आमचा फोडणीचा भात खायचा मूड नव्हता. मला टेन्शन दिलं नसते व्हिडिओ इथंच बसलो आणि इथं ऑरेंज कॅफेला ऑरेंज आलेले आहेत तुम्ही बघू शकता पण ते नकली ऑरेंज पोरींना बघण्यासाठी कसा बसलाय बघा गाईज. फक्त खास त्यासाठी आलो बिचारी पिझ्झा मागवायच्या प्लॅनमध्ये काय मागवायचं कळत नाही मार्गरेटा पिझ्झा इथे 175ला आहे आणि लोणावळ्यामध्ये 89 रुपयाला आहे मार्गरेटा पिझ्झा पण एवढी भारी टेस्ट आहे. आता आपण इथला टेस्ट करून बघूया. चेकआउट आहे ना नुसतं त्या कॅफेमध्ये आम्ही ऑरेंज घ्यायला आलो फोटो नाही काढणार का असं थोडी ना असतं ऐसा नाही होत आहे. बघा किती छान ऑरेंज पिकलं एकदम असं दाबलं ना फुटून जाईल. त्यापेक्षा मॅडमचा पिझ्झा आलेला आहे पिझ्झा आलाय गाईज बघू शकता किती हे नाटक चीजी गोष्टी बघा पिझ्झा आहे. एवढा चीजवाला पिझ्झा म्हणजे असं वाटतं ते झाडाच्या पारंगला खाली आलेले आहेत पूर्णच्या पूर्ण मार्गरेटा पिझ्झा बोलतात त्याला गावठी आणि बेकार खूप अवस्था. चीजी आणि खूप छान हां लागतो आता तर खा आम्हाला नजर नका म्हणून आम्ही बंद करतो तिने ना एक वेगळंच काहीतरी मागवलं आहे ह्या अशा बाटल्या मागवल्यात मधाच्या बाटल्या मागवल्यात आता या 3 कशासाठी ह्या 2 ह्याच्यासाठी आणि एक फक्त माझ्यासाठी असं सीन आहे फुकट आहे का मग काय आता आमचं खाऊन पिऊन झालं आहे बराच गप्पा मारल्यात आम्ही आणि आता मारण्यात घालवल्यात आम्ही. हो आणि आता तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा लाईक ठोका कमेंट तुम्ही करत तर नाही एवढं तर माहिती आहे आम्हाला अपेक्षा सबस्क्राईब करा आणि गळ्यात ते असं असतं हां आणि कमेंट करू नका केलं तर चांगली करा जमलं तर आणि पुढच्या ब्लॉग Comment च लवकरच येण्याचा प्रयत्न येईल 2-1 महिन्यांनी नाही तर मग जसं येईल तसं चालू ठेवा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असलेल्यांनी बाय 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 थँक्यू धन्यवाद